ही जबाबदारी आमची आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भारावून जातो साहेब मी ज्यावेळी एखादा तानाजीचा प्रसंग सांगत असतो. अफाट मिळून मिसळून गेलेले असतात पोरं त्यात. काय त्वेषानं लढला असेल तानाजी, जणू त्याला वाटतं की आपण लढतो आहे. पण त्या तानाजी सारखी कृती करताना परत कुणी भेटत नाही, ही शोकांतिका आहे हो माझी. ही परदेशात जाणारी, या देशात शिकलेली पोरं परदेशात जाणारी मुलं बघितल्यावर मग मला कळतं उगाच खर्ची पडला होतो तानाजी. काय माती माती करत बसला इथं. उगाच तो पावनखिंडीमध्ये बाजी कुर्बान झाला. उगाच तो नेसरीच्या खिंडीमध्ये माझा प्रतापराव गेला. उगाच मुरारबाजी तर पुरंदरावर धारातीर्थी पडला. कशासाठी? या मातीसाठी, या देशासाठी. अरे तुझी पाखरं नाही राहणार या देशात, ती उडून गेली भुर्र परदेशात. आता फक्त पोवाडे गातो आम्ही. संस्कृतीचा अभिमान हवा, इतिहासाचा स्वाभिमान हवा. तो कशासाठी? डोक्यावर नुसता नाचवण्यासाठी नाही, तो कृतीत आणण्यासाठी. माझ्या उद्याच्या पिढीचं भवितव्य तेव्हा घडेल हो, ज्यावेळी या मातीबद्दल प्रेम, ती आत्मीयता, ती निष्ठा त्याच्या उरात पक्की पक्की ठसेल आणि रुचेल. तसा युवक हवाय, तो राष्ट्र घडवायची इच्छा व्यक्त करेल. कुणीतरी भंगी संप करतात आणि गावचा नगराध्यक्ष म्हणतो काय रे, तो भंगी म्हणतो सोपा असेल तर करा ना तुम्हीच. तो नगराध्यक्ष स्वतः त्या भंग्याची टोपी उचलतो आणि त्या भंगी कामाला सुरुवात करतो. कुठलं काम कमी दर्जाचं नाही, काम कामच असतं असा संस्कार घालून देतो. कुष्ठरोगी दाराच्या बाहेर बसलेला बघतो, त्याची त्याला पिष्ट बघतो. शिवून घेत नाही कुणी, हा माणूस जवळ जातो. तुझ्यासाठी मी आनंदवन भुवन उभा करेन. आणि तो बाबा आमटे आनंदवन भुवन उभा करतो. सारं सोडून किती पोरं माझी बाबा आमटे व्हायला तयार होतील, हा चिंतेचा विषय आहे सगळ्यात मोठा. स्वतःसाठी कुणीही जगतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, तुमची यशाची व्याख्या तुम्ही किती मोठे झाला याच्यावर नाही, तुम्ही किती माणसं मोठी केली याच्यावर ठरतं. जगण्याचा सगळ्यात मोठा आविष्कार आहे तो. जगण्याचा सगळ्यात मोठा साक्षात्कार आहे तो. तुम्ही काय व्हावं याला महत्व नाही, मला अजिबात नाही वाटत ते. काय मी एवढा शिकलो, मी तेवढा शिकलो, काय होतं त्यांनी? काही नाही होत. डिग्र्या वाढतात फक्त, पदव्या वाढतात फक्त, काम काय वाढतं? रशियात घडलेलं मला दुसऱ्या मिनिटाला कळतं इथं, पण ललिता पवार शेजारी मरून पडली तर शेजारच्या फ्लॅटवाल्याला कळत नाही. कसलं जग जवळ आलं. तुम्ही काय आहात, किती शिकला आहात, अजिबात नाही माझ्या दृष्टीने महत्वाचं. तुम्ही करता काय आहात, तुम्ही वागता कसे आहात, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. एका मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि त्या ट्रस्टीने सांगितलं आपल्या मंदिरामध्ये देश विदेशातले भक्त येतात, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. ते घंटा वाजवायचं काम करत होता एक. त्यालाही सांगितलं तुलाही इंग्रजी कंपल्सरी. तो म्हणला पण घंटा वाजवायला कशाला लागेल इंग्लिश? नाही, घंटा सुद्धा इंग्रजीत न वाजली पाहिजे, विदेशी भक्त येतात. आडवी तुडवी माणसं तयार झाली. तू आपल्याकडं रूल्स अँड रेग्युलेशन्स. ते घंटा वाजवणारा विचार करला, इंग्रजीचा आणि घंटेचा संबंध काय? नाही, कंपल्सरी आहे, करावंच लागेल. नोकरीच नको म्हणला तुमची. त्यांनी सरळ राजीनामा दिला. पण आता पोट्यापाण्याचा सवाल आहे, काहीतरी उद्योग केला पाहिजे. नोकरी होती ती सुटली, घंटा वाजवायचे, करावं काय? त्यांनी त्याच मंदिराच्या बाहेर आपल्या चहाचं टपरं टाकलं आणि टपरं जोरात चालू लागलं. त्या टपऱ्याचं त्याने छोटं हॉटेल केलं, छोट्याच मोठं हॉटेल बांधलं. धंदा आणखीनच जोरात, व्यवसाय चांगलाच जम बसला. 3 स्टार 5 स्टार हॉटेल काढली, पंचतारांकित हॉटेल उभा राहिली त्याची. आणि त्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे विदेशातले लोक यायला लागले. तिथलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, नियोजन बघितलं, ते विदेशातली लोक भारावली. म्हणजे तुमचा मालक कोण आहे? आणि मग याला म्हणले आम्हाला भेटायचंय त्याला. आणि हा मालक भेटायला आला, त्या विदेशी लोकांशी बोलला पण मराठीत. आणि मग एकाने विचारलं, तुम्ही एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही? तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तो म्हणला इंग्रजी शिकलो असतो तर अजून देवळात घंटाच वाजवत बसलो असतो. जगणं आहे साहेब, जगणं आहे. मी वारंवार तरुण पिढीला सांगतो, काही डोक्यात घेऊ नका. हे न्यूनगंड डोक्यात ठेवून टाकले आपण. इंग्रजी आलं पाहिजे, याव झालं पाहिजे, त्याव झालं पाहिजे, मला डिग्री पाहिजे. अजिबात नाही. यशस्वी व्हायला गरज नाही तिची. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती सांगतो. एक 4थी नापास पोरग पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं काम करत होतं.
पण त्याला स्वप्न बघायची सवय होती. आल्या गेल्या गाड्या बघायचं आणि त्या स्वप्नात रमायचं. एक दिवस माझी अशी गाडी असेल. एक दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉयस नावाची गाडी त्याच्या पंपात आली. त्या गाडीवाल्यानं सांगितलं टाकी फुल कर. आणि हे इवलंसं पोरगं चौथी नापास त्या पेट्रोल पंपाचं पंप घेऊन त्याच्या पेट्रोलच्या टाकीत पेट्रोल सोडायला लागलं. ती पांढरी शुभ्र गाडी बघितली आणि त्या गाडीच्या स्वप्नात हरवून गेलं. एक दिवस आपली अशी गाडी असेल. पण या स्वप्नाच्या नादात ती टाकी कधी भरली, पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलं नाही. पेट्रोल पंपाच्या मालकानं बघितलं, संतापात त्याला कान धरला, सनकन वाजवली. अरे किती नुकसान करशे, चल चालता हो. नोकरीवर त्याला काढून टाकलं. ते पोरग चिडलं. मालकानं मारलं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. तावात मालकाला म्हणालं, आता परत येईन ना. तो या पांढऱ्या शुभ्र रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणूनच परत येईन. पोरग म्हणलं चल रे. ते चौथी नापास पोरग तिथनं गेलं. 30 वर्षात परत पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन त्याच पंपावर परत आलं. मालकाला भेटायला गेलं आणि म्हणालं, 30 वर्षापूर्वी गेलो होतो तुम्हाला सांगून, तुमच्या या पंपामध्ये अशीच पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन परत येईन. मी परत आलोय. माझं नाव धीरूबाई अंबानी. चौथी नापास. ध्येय हवं माणसाकडं, वाटेल ते करता येतं. जिद्द हवी माणसाकडे, वाटेल ते मिळवता येतं. धाडस हवं माणसाकडं, मग कुठेही घुसता येतं. साहस हवं माणसाकडं, म्हणजे जिंकता येतं. हे हवं, हे मिळवा. फिजिक्स किती, केमिस्ट्री किती, अडचण झाली हो सगळी. रडणाऱ्यांची फौज तयार करायला लागलो आम्ही. लढणारे कुठं आहेत? आणि घरातून सुरू झालंय. मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. करू काय? टीव्ही बघ. बरं झालं मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते. नाहीतर राजा प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं, हा संशोधनाचा विषय आहे. परवा मी नांदेडला गेलो. एका महाविद्यालयाचं स्नेह संमेलन, त्यात कवी संमेलन. मला तरणीबाण जिगरबाज पोर आहेत, काहीतरी धगधगतं काव्य कानावर पडेल. एखादा देशभक्तीनं रसरसलेला असं काव्य कानावर पडेल. मोठा सावरून बसलो मी. आणि मग एक तरुण कवी उठला. त्यानं त्याची कविता चालू केली. किती मारू मी फेऱ्या, किती मारू मी हाका ग, या जगात नाही माझी दुसरी आता कुठेही शाखा ग. सुचायचं बंद झालं मला. म्हटलं दुकानाच्या शाखा ऐकल्यात, बँकाच्या शाखा ऐकल्यात, ह्या पट्ट्यानं हृदयाची शाखा काढावी. काय सर्जनशीलता आहे. कोण म्हणेल माझ्या तरुण पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. हे हृदयाची म्हणजे ते बायपासला काय पर्याय आहे का? एन्जिओप्लास्टीला काय पर्याय आहे का? माझी तरुण पिढी शाखा काढायला लागली हृदयाच्या. वर्ण त्याला तिला सांगतोय, कशाला फेऱ्या मारते, मुख्य शाखा इथंच आहे. म्हटलं प्रकरण एवढ्यावर संपेल. पण त्याच्या कवितेला उत्तर द्यायला एक तरुण कवयित्री उठून उभा राहिली आणि तिनं तिची कविता चालू केली. कशा समोरतो फुकाच्या असल्या लंब्या चवड्या बाता रे, तुझ्यासारखे कित्येक झुलवले असेच येता जाता रे. पूर्वी आमची पोरं मातीसाठी मरायची, आता आमची पोरं कुणा कुणावर मरतात नेम नाही. काय प्रकार आहे मला कळत नाही. पण जे मिळवायचं आहे ना, खरंच प्रेम कराच. पण करायचं झालं ना, मजनू सारखं प्रेम करा. बघाच किरकोळ नको, जमलं तर बघू, नाही तर जाऊ दे. असली माणसं यशस्वी होतच नाहीत, विषयच नाही तो. धीरूबाई अंबानी असं नाही हो, माझं पांढऱ्या शुभ्र रोल्स रॉयस गाडीवर प्रेम आहे. नुसतं प्रेम नाही, मिळवूनच थांबणार असा नाही थांबणार. हा टास आहे त्याच्यात. म्हणून सांगितलं, प्रेम करायचं ना असं करा, घुसात जे हवं ते मिळेल, वाटेल ते मिळेल अशी गोष्टच नाही. जगात कुठलीही शक्ती अशी नाही जी तुम्हाला अडवू शकेल. फक्त तुम्हीच फक्त स्वतःला अडवू शकता, दुसरं कुणी नाही.
आणि जगात कधीही कुणी केलं नाही असं जर तुम्हाला काही करायचं असेल तर जगात आतापर्यंत कुणाला काही मिळालं नाही तसं तुम्हाला जरूर मिळणार, ही सुद्धा तितकीच वस्तुस्थिती आहे. कुणालाच कधी काही मिळालं नाही असं मिळवायचं असेल तर कधीच कुणी केलं नाही असं तुम्हाला काही करावंच लागेल. धीरूभाई अंबानीनं ते केलं. सक्सेस, यश तिथं आहे, झोकून जा, डिओट व्हा. म्हणून म्हटलं प्रेम करा पण तुटून करा, न तुटता नको. हल्ली ते रबर रबर लव आले परत आपल्याकडं. ते त्याच ते लिव्ह इन रिलेशन त्याच सगळा प्रकार आहे. आपलं काही सोडायचंच नाही तिकडं. मी आवर्जून सांगतो, मजनू व्हा, खरंच मजनू व्हा. तुम्हाला यश हवंय ना, तुम्हाला सक्सेस हवाय ना, तुम्हाला जे हवंय त्यासाठी आयुष्यात काय व्हायचंय, तुम्हाला काय बनायचंय, तुम्हाला काय मिळवायचंय, तुम्हाला त्याच्यासाठी मजनूच व्हा बस. तो मजनू सातत्याने, त्याला फक्त एकच ध्यास होता, लैला लैला लैला, दुसरं सुचतच नव्हतं. उठता बसता झोपता चालता बोलता त्याला फक्त लैला, दुसरं काही नाही. मला बस लैला, बाकी काही नाही. अहो त्या परमेश्वराला हेवा वाटला. म्हणला असला भक्त मला भेटला असता तर 50 वेळा घरी गेलो असतो. आमचे फक्त सकाळी मंदिरातच तेवढा आमचा धावा. हे 24 तास 24 आवर्स लैला 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 लैला. परमेश्वराला वाटलं ह्याला एकदा बघावा. कसला कसला प्रेमी, असला कसला भक्त आहे त्या लैलेचा. आणि ती लैला अशी कोण आहे की तिच्यासाठी येणं एवढं सवळं करावं. परमेश्वराला त्याच्या पुढे प्रकट झाला. ते तेजपुंज प्रकाश विकास हे त्याने जरा डोळे कोण आहे. अरे मी परमेश्वर. बर मग अरे मी साक्षात आलोय. हो की मग. अरे 12-12 वर्ष तपश्चर्या करतात लोक, तेव्हा मी प्रसन्न होतो. तू तपश्चर्या न करता मी आलोय. हो की मग. तू आलाय कशाला. मी नाही बोलावलं ना. अरे तू लैला 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 करतोय. जगात मला असा भक्त नाही मिळाला रे तुझ्यासारखा. मी तुला बघायला आलोय. बरं ठीक आहे, बघितलंस ना. अरे मी भेटत नाही असा कुणाला, तुझ्या पुढे आलोय. वाटेल ते देऊ शकतो. लैला देणार. अरे मी परमेश्वर आहे. तू लैला आहे का. तू लैला असलास, तू लैला देणार असलास बोल. बाकी गोष्टींशी मला देणं घेणं नाही. याला ध्यास म्हणतात, ध्यास. मला काय व्हायचं आहे, मला काय बनायचं आहे, बस सुचत नाही दुसरं काही. रात्रंदिवस तो ध्यास लागून राहतो, तेव्हा यश मिळतं. सोपं नसतं. मी 10वीला बसणाऱ्या आणि 12वीला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो. तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे म्हणून या परीक्षेत यश तर मिळालंच पाहिजे. पण तुमच्या पालकांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, तुमच्या शिक्षकांच्या काही महत्वाकांक्षा आहेत, आणि त्याही पेक्षा समाज तुमच्याकडे आशेने बघतो आहे. हा देश तुमच्या कर्तृत्वाकडे डोळे लावून आहे. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी यश मिळवायचं नाही, तुम्हाला तुमच्या पालकांसाठी, तुम्हाला तुमच्या शिक्षकांसाठी, तुम्हाला तुमच्या समाजासाठी आणि तुम्हाला तुमच्या राष्ट्रासाठी यश मिळवायचं आहे. ही गोष्ट निश्चितपणे पहिल्यांदा लक्षात घ्या. काळावर आपली मुद्रा कोरली जावी अशा पद्धतीचं कर्तृत्व गाजवलं तर खऱ्या अर्थानं काळ आपल्याला लक्षात ठेवतो. नाहीतर आला आला रे आणि गेला गेला रे, याच्या पलीकडे आमच्या जीवनाला कुठला अर्थ राहत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
खरं तर अनुभव याच्यासारखा दुसरा गुरु नाही. आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त माहिती संकलनाचं काम करतो, मिळालेल्या माहितीचा आपल्या जीवनामध्ये कसा वापर करता येईल याचं चिंतन करतो. खरं तर ज्ञान आणि विज्ञान हे दोन प्रकार आहेत. ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय याच्या व्याख्या जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत या देशामध्ये बेरोजगारांच्या पिढ्यानपिढ्या निर्माण होतच राहतील. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलं विज्ञानवादी व्हा. त्या काळात भौतिकशास्त्राचा शोध लागला नव्हता, रसायनशास्त्र अस्तित्वात आलं नव्हतं, जीवशास्त्राचाही विकास झाला नव्हता. अशा काळामध्ये गौतम बुद्ध सांगतात विज्ञानवादी व्हा. याचा अर्थ गौतम बुद्धांना कुठलं विज्ञान अपेक्षित होतं? मुळात विज्ञानाचा अर्थ तरी काय? तर गौतम बुद्धांनी विज्ञानाचा अर्थ सांगितला ज्ञानाचं कृतीमध्ये रूपांतर करणं, याचा अर्थ विज्ञान होय. दुर्दैवानं आम्ही शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्ञान घेतो जरूर, पण त्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये रूपांतर करतो का हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मिळालेल्या ज्ञानाचा वापर जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये करताच येत नसेल तर दुर्दैवानं आम्ही विज्ञानवादी अजूनही झालो नाही असं म्हणता येईल. ज्या दिवशी या देशात एकही बेकार दिसणार नाही, ज्या दिवशी या देशात एकही बेरोजगार राहणार नाही, त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा देश विज्ञानवादी झाला असं आम्हाला मानता येईल. कारण ज्ञानाचं ते कृतीत रूपांतर करणाऱ्यांचा तो देश असेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मुळामध्ये एक प्रश्न महत्वाचा आहे, आम्ही शिकतो तरी का, आम्ही शाळेत तरी का जातो, हा सगळ्यात महत्वाचा विषय. ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठामध्ये गेले होते, तुकारामाने कुणाचा क्लास लावला होता आणि शिवाजी महाराज कुठल्या विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडले असा जर आम्हाला प्रश्न विचारला तर ज्ञानेश्वर कुठल्याही विद्यापीठात गेले नाहीत, पण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आज ज्ञानेश्वरांचे अभंग तुम्हाला दिसतील. तुकाराम कुठल्याही शाळेमध्ये गेले नाहीत, पण शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुकारामांचे अभंग मात्र शिकवायला आहेत. शिवाजी महाराजांना कोणी शिकवलं खरं तर हे माहिती नाही, पण आज प्रत्येक जगाच्या पाठ्यपुस्तकात माझ्या शिवाजी राजांवर धडा आहे. याचा अर्थ काय आहे? पुस्तकाच्या पानावरनं माणसं घडतात का घडलेली माणसं पुस्तकाच्या पानावर येतात? याचं चिंतन मंथन सुद्धा एकदा निश्चितपणे झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही 10वीला सामोरं जातो, आम्ही 12वीच्या परीक्षेला सामोरं जातो, याचा अर्थ काय आहे? बऱ्याच पालकांना अपेक्षा असते आपला मुलगा गुणवत्ता यादीमध्ये यावा. आमचा शिक्षक प्राध्यापक सातत्यानं धडपडत असतो माझ्या शाळेची, माझ्या महाविद्यालयाची मुलं गुणवत्ता यादीमध्ये चमकावी आणि खऱ्या अर्थानं आमचा निकाल सर्वोत्तम ठरावा. हे पालकांना वाटतं, हे शिक्षकांना वाटतं, पण हे खरंच विद्यार्थ्यांना वाटतं का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आम्ही आमच्या मुलांना अभ्यास करा असं सांगतो, तो अभ्यास करतो की नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला अभ्यास करा असं सांगण्यापेक्षा तो अभ्यास का करायचा आहे हे जर आधी पटवून दिलं तर निश्चितपणे परत तुम्हाला त्याला अभ्यास कर म्हणून सांगायची वेळ येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण दुर्दैवानं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यास का करायचा हेच मुळात समजून सांगत नाही. ही आमची अडचण आहे. म्हणजे प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा छापलेली आहे. अख्खं पुस्तक वर्षभरात शिकवलं जातं, पण पहिल्या पानावरची प्रतिज्ञा मात्र कधी शिकवली जात नाही. हे जसं पाठ्यपुस्तकाच्या बाबतीत घडतं तसं सातत्यानं अभ्यास करा असं आम्ही सांगतो, पण अभ्यास का करायचा हेच मुळात आम्ही सांगत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे अभ्यास मला पदवी मिळावी म्हणून मी करायचा आहे का? मला नोकरी मिळावी म्हणून पदवी आहे काय? का मला काहीतरी ज्ञान घ्यायचं आहे, मला काहीतरी शिकायचं आहे, याच्यासाठी हे मी करायचं आहे? हा सगळ्यात महत्वाचा आणि चिंतनाचा विषय आहे. मी परवा माझ्या महाविद्यालयाच्या आवारात फिरत होतो. एक मुलगा पायरीवर शांताने निवांत बसला होता. मला प्रश्न पडला. मी त्याला विचारलं काय रे निवांत आरामात बसलायस, काही करत का नाही? तो म्हणला म्हणजे काय होईल? अरे म्हटलं अभ्यास कर. मला केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं तुला पेपर सोपे जातील. बरं गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगले मार्क मिळतील. बरं म्हटला मिळाले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगली पदवी मिळेल. बरं मला मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगली नोकरी मिळेल. बरं मला मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगला पगार मिळेल. बरं मला मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगले पैसे मिळतील. बरं मला मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे तेथे विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग तुला निवांत आरामात राहता येईल. तो म्हटला मग माझं आत्ता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आणि आरामात राहण्यासाठीच करायचा आहे तर आता पायरीवर आरामातच आहे की? आम्ही कशासाठी शिकतो आहोत? माझं जीवन मला निवांत आणि आरामात व्यतीत करता यावं म्हणून शिकतो आहोत? मला उत्तम नोकरी मिळावी म्हणून शिकतो आहोत? का खरंच मला माझ्या आयुष्यामध्ये ज्ञानसंपन्न व्हायचं आहे म्हणून शिकतो आहोत? याचं चिंतन मंथन एकदा झालं पाहिजे. एकदा पहाटे पहाटे सम्राट अकबराला जाग आली. पहाटे 4चा तो सुमार होता.
नंतर प्रयत्न केला पण अकबरला झोप काही येईना आणि मग तो नंतर आपल्या महालाच्या बाहेर पडला. यमुनेच्या काठावर त्या पहाटेच्या वेळी फिरत राहिला. यमुनेच्या तीरावर आकाशाचं पडलेलं प्रतिबिंब न्याहाळत राहिला आणि तेवढ्यात त्याच्या कानावर अचानक स्वर्गीय सूर आले आणि त्या सुरामध्ये तो अकबर न्हाऊन निघाला. पहाटेच्या वेळी कानावर पडलेले ते रम्य सूर ऐकून अकबर अक्षरशः भारावून गेला. ते स्वर्ग सुख काय असतं याचा अनुभव त्याला आला. नंतर काही वेळानंतर अकबर माघारी महालामध्ये आला. त्यांनी तानसेनला बोलवून घेतलं आणि अकबर म्हणाला, तानसेन, आज मी पहाटे पहाटे स्वर्गीय गाणं ऐकलं, पण मला प्रश्न पडला, आज पहाटेच मी स्वर्गीय गाणं ऐकलं, तसं गाणं मला तुझ्याकडून का ऐकता येत नाही, तू तसं का गाऊ शकत नाहीस. त्यावेळी तानसेनला कळालं, संत रविदासांचं गाणं बहुतेक अकबरानं पहाटेच्या वेळी ऐकलेलं असावं. त्यावेळी तानसेन म्हणाला, महाराज आपलं बरोबर आहे, माझे गुरु स्वर्गीय गाणं गातात, त्यांचा सूर भारावून टाकतो आणि माझ्या गाण्यात ते भारावले पण येत नाही, माझ्या गाण्यात ते स्वर्गीय सुख मिळत नाही, मला मान्य आहे. पण याचं कारण असं आहे महाराज, मी पगारासाठी गातो आणि माझे गुरु सृष्टीला आनंद मिळावा यासाठी गातात, म्हणून त्यांच्या कंठातून स्वर्गीय सूर बाहेर पडतो आणि माझा कंठ त्या सर्वोत्तमतेपर्यंत, त्या सर्वोच्चतेपर्यंत पोहोचत नाही, कारण मी काहीतरी मनात अभिलाषा धरून गातो. तुम्ही कुठलीही अभिलाषा धरून एखादं कार्य करायला गेलात तर तुमच्या हातून ते कार्य कधीही सर्वोत्तम घडत नाही. ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या. ज्यावेळी मला काही मिळवायचंय म्हणून नव्हे, तर या क्षेत्रातलं मला उत्तम व्हायचं आहे, सर्वोत्तम व्हायचं आहे, सर्वोत्कृष्ट व्हायचं आहे आणि सर्वोच्च व्हायचं आहे, या भूमिकेनं आम्ही जात राहू. त्यावेळी खऱ्या अर्थानं विक्रम वीर म्हणून आमची नोंद घेतली जाईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर एक गोष्ट आपण निश्चित लक्षात घ्या, आमच्या आयुष्याचं नेमकं ध्येय काय आहे. खरं तर काळाच्या पटावर अनेक माणसं जन्माला येतात आणि काळाबरोबर ती निघून जातात, पण काळावर स्वार होऊन चिरंतन चिरंजीव राहणारी माणसं कोण असतात याचं चिंतन मंथन कधीतरी आपण केलं पाहिजे. कोण माणसं सातत्यानं स्मरणात राहतात. आज आम्ही मासाहेब जिजाऊंचं स्मरण करतो, सावित्रीबाई फुलेंचं स्मरण करतो, आम्ही विवेकानंदांचं स्मरण करतो. यांचं स्मरण का होतं याचं चिंतन एकदा आपण केलं पाहिजे. यांनी कुणासाठी आयुष्य व्यतीत केलं, यांनी ज्ञान घेतलं, माहिती घेतली, कार्य केलं, कुणासाठी केलं, ते स्वतःसाठी केलं का समाज जगासाठी केलं, याचा विचार प्रामुख्याने एकदा आपण केला पाहिजे. मी 10वीला बसणाऱ्या आणि 12वीला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो, तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे म्हणून या परीक्षेत यश तर मिळालंच पाहिजे, पण तुमच्या पालकांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, तुमच्या शिक्षकांच्या काही महत्वाकांक्षा आहेत आणि त्याही पेक्षा समाज तुमच्याकडे आशेनं बघतो आहे. हा देश तुमच्या कर्तृत्वाकडे डोळे लावून आहे. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी यश मिळवायचं नाही, तुम्हाला तुमच्या पालकांसाठी, तुम्हाला तुमच्या शिक्षकांसाठी, तुम्हाला तुमच्या समाजासाठी आणि तुम्हाला तुमच्या राष्ट्रासाठी यश मिळवायचं आहे. ही गोष्ट निश्चितपणे पहिल्यांदा लक्षात घ्या. काळावर आपली मुद्रा कोरली जावी अशा पद्धतीचं कर्तृत्व गाजवलं तर खऱ्या अर्थानं काळ आपल्याला लक्षात ठेवतो. नाहीतर आला आला रे आणि गेला गेला रे, याच्या पलीकडे आमच्या जीवनाला कुठला अर्थ राहत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. ही गोष्ट आपण एकदा लक्षात घेतली की मग नेमका काय धडा घ्यायचा याचा विचार आपल्याला प्रामुख्यानं कळतो. तुम्ही कशामध्ये यश मिळवता हे महत्वाचं नाही, तुम्ही किती सर्वोच्च पातळीवर जाऊन ते यश गाठता ही गोष्ट फार महत्वाची आहे. चार चौघातले होऊन राहू नका, गर्दी म्हणून वागू नका. आपल्या मागं गर्दी कशी येईल आणि चार चौघांहून वेगळे कसे आपण ठरू याचा विचार करून स्वतःच्या कर्तृत्वाचे पद मार्ग आपण निर्माण करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 10वी 12वी ह्या तर पायऱ्या आहेत आणि खरं तर या पायऱ्या तुमची कसोटी घेत असतात, या पायऱ्या तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढत असतात, याच पायऱ्या तुमच्यातली कौशल्य विकसित करत असतात. 10वीला का सामोरं जायचं, तर मी जे चिंतन केलं, मी जो अभ्यास केला, मी जे ज्ञान मिळवलं ते मला आता किती व्यक्त करता येत आहे, अभिव्यक्त होता येत आहे, याची ही परीक्षा म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची 10वीची परीक्षा आहे. 12वीची परीक्षा याचा अर्थ त्याच्या पुढचा टप्पा आहे, म्हणजे मिळालेल्या ज्ञानाची कसोटी कौशल्याच्या रूपानं बाहेर काढणं, याचा अर्थ या आमच्या परीक्षा आहेत. पण याचा अर्थ काय, आमची गणित अशी अडचण झाली की 12वीला एवढे टक्के पडले तर मला हवं तिथं जाता येईल, मला जर एवढे पडले नाहीत तर मला तिथं जाता येणार नाही. या मानसिक दबावाखाली आम्ही तणावग्रस्त होतो आणि बुद्धिमान विद्यार्थी सुद्धा निवळ तणावामुळे मागं पडतो. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. या परीक्षेला सामोरं जाताना एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा की कोणत्याही पद्धतीचा ताण
आणि तणाव आपल्या मनाला स्पर्श करणार नाही याची काळजी आपण प्रामुख्याने घेतली पाहिजे. खरं तर ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आपण नीट आणि शांतपणे जर विचार केला, तुमचं मन ज्यावेळी निरभ्र असतं, तुमचं मन ज्यावेळी शांत असतो, मनामध्ये कुठलाही गोंधळ नसतो आणि कोलाहला विना बाजूला तुमचं मन असतं, अशा वेळी तुमची बुद्धी अत्यंत उत्तम पद्धतीने व्यक्त होत असते. पण मनामध्ये भीती असेल, निर्भयता तुमच्या ठाई नसेल, गोंधळ माजला असेल आणि ताण आणि तणावानं तुमचं मन व्यापलं असेल, तर वर्षभर कितीही अभ्यास केला असला तर परीक्षेच्या त्या 3 तासात तुम्ही कागदावर तो उतरू शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय स्वतःच्या ताणाचं आणि तणावाचं नियंत्रण करायला शिका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी ज्यावेळी आपल्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करतो, मला एक गोष्ट वारंवार खटकते. खरं तर आम्ही मराठीचा अभ्यास करायला शिकवतो, आम्ही भूगोलाचा अभ्यास करायला शिकवतो, आम्ही गणिताचाही पेपर ठेवतो, आम्ही भूमितीची प्रमेय सुद्धा सोडवून घेतो. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं शाश्वतपणे आणि स्थिर बुद्धीनं पुढे नेण्यासाठी ज्या मनाच्या नियंत्रणाची गोष्ट आहे, त्या मनावर नियंत्रण कसं ठेवावं, त्या मनाला कसं वळवावं किंवा कुठल्या कलानं न्यावं, याचं मात्र कुठल्याही टप्प्यावर शिक्षण दिलं जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे खरं तर मुलं अभ्यास केली नाही म्हणून मागं पडतात असं नव्हे, तर मुलं ताण आणि तणावाला बळी पडतात म्हणून ती मागं येतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खरं तर शिक्षकांनी आणि पालकांनी हा जो काळ आहे, या काळामध्ये आपल्या मुलांचा ताण वाढणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे. अडचण होते काय की जशी जशी परीक्षा येत राहते तसे तसे आम्ही त्याच्या पाठीमागे हात धुवून लागत असतो. अभ्यास कर, सातत्यानं अभ्यास कर. 4 दिवस राहिले, 8 दिवस राहिले, 15 दिवस राहिले, काय डोक्यात आहे तुझ्या? अभ्यास करायचा का नाही? आम्ही कशाला खपतोय? कशासाठी कष्ट चाललेत? तुझं काय चाललंय? समजत नाही का? कळत नाही का? तो बिचारा गांगरूनच जातो. म्हणजे वस्तुस्थिती काय आहे, आम्ही करतो काय? आम्ही त्याला सगळं देतो, सगळं देतो आम्ही त्याला. मुळात परमेश्वरानंतर आई बाप जर कुणाला घाबरत असतील तर ते फक्त आपल्या पोराला, नाहीतर जगातली कुठली शक्ती त्यांना भीती घालू शकत नाही. फक्त एवढीच शक्ती आहे. त्यामुळे ते हवं ते करतात, हवं ते देतात, मागल ते आणून देतात. पण हे सगळं देऊन होतं काय? ऐन परीक्षेच्या वेळी त्यांच्या दबावाचा पट इतका प्रचंड वाढतो की या दबावाखाली आमची मुलं झुकतात, वागतात आणि ज्या काळात ताठ कण्यानं उभा राहायला हवं तिथं ती अत्यंत कोसळलेली दिसतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे.